नमस्कार मित्रांनो, ह्या 30 डेच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी मी कोणत्या सप्लिमेंट खाणार आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर जाणून घेऊया सप्लिमेंट म्हणजे काय आणि ते का खायची गरज आहे आपल्याला. तर सप्लिमेंट कशासाठी बनलेली आहे, तर आपण नॉर्मल जेवणातून आपल्याला ज्या गोष्टी भेटत नाही त्यासाठी आपण सप्लिमेंट मधून त्या गोष्टी घेत असतो. उदाहरणार्थ वे प्रोटीन, क्रिएटिन, ह्या अशा गोष्टी. तर याची हे कुणी घेतलं पाहिजे, तर जे लोक वर्कआउट करतात, सिरियस डाएट करतात आणि हेवी लिफ्ट करतात, खास करून त्या लोकांनी हे घेतलंच पाहिजे. जे लोक नॉर्मल आहेत, त्यांना फक्त वजन कमी करायचंय, जिमला जात नाही, एक नॉर्मल फक्त फॅट कमी करायचंय बॉडीवरती, त्यांनी नाही खाल्लं तरी पण चालतंय, पण ते जिमला जात आहेत, हेवी लिफ्ट करतायत, त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्यांनी हे खाल्लंच पाहिजे. नाही, आता मी कोणतं खातो ते तुम्हाला मी सांगतो. हे वे प्रोटीन मी खातो. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता चांगल्या. जर कुणाला माहिती पाहिजे नसेल तर मी त्याला मेसेज करा, मी त्याला मेसेज करून देईल. त्याच्यानंतर मी प्री वर्कआउट खातोय. हे प्री वर्कआउट कोणी खाल्लं पाहिजे, तर जे लोक सिरियस वर्कआउट करताय पण त्यांना ज्या एखाद्या दिवशी वर्कआउट करण्याचा कंटाळा येतो, त्या दिवशी तुम्ही प्री वर्कआउटचा एक स्कूप खाऊ शकता. हे प्री वर्कआउट मी डेली खातो, पण मी कसं खातो, अर्ध्या स्कूप पेक्षा पण मी कमी घेत असतो, जेणेकरून याची सवय लागली नाही पाहिजे. नाही, कारण याच्यामध्ये कॅफिन भरपूर असतं. एकदा प्री वर्कआउटची सवय लागली तर तुम्हाला एकदम कंटाळा आल्यासारखा होतो. प्री वर्कआउट घेतल्याशिवाय तुम्हाला जिमला जाऊशी वाटत नाही. त्याच्यानंतर पुढचं सप्लिमेंट आहे हे फिश ऑइल. फिश ऑइल मी खात असतो. हे पण खूप जास्त गरजेचं आहे, कारण आपण हेवी वर्कआउट केल्यानंतर तुमचे जॉईंट्स खूप घासले जातात. त्याची रिकव्हरी होण्यासाठी आणि तुमची हार्ट हेल्थ चांगली राहण्यासाठी फिश ऑइल खूप जास्त गरजेचं आहे. आपलं पुढचं सप्लिमेंट आहे हे क्रिएटिन. हे क्रिएटिन हेवी लिफ्ट करण्यासाठी आणि तुझी मसल मास टिकवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. माझ्या फॅट लॉसमध्ये माझे मसल मास आहे तसं राहणार आहे, फक्त फॅट कमी होणार आहे आणि मसल बिल्ड होण्यासाठी सुद्धा याने मदत होणार आहे मला. पुढचं सप्लिमेंट आपले हे मल्टीविटामिन. हे 60-70 रुपयाला मल्टीविटामिन येतं. कोणाला पाहिजे नसेल तर मी त्याला फोटो पाठवून देईल. हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण जसं प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅटची गरज आहे, पण मल्टीविटामिन शिवाय आपण जगूच शकत नाही. त्याची डिफिशियन्सी झाल्यावरती भरपूर आपल्याला आजार होऊ शकतात. त्यामुळे हे पण गरजेचं आहे. हे पण तुम्ही तुमच्या सप्लिमेंट स्टॅकमध्ये ऍड करा. पुढचं सप्लिमेंट आहे हे अश्वगंधा. अश्वगंधाच्या टॅबलेट आहे. त्या अश्वगंधाच्या टॅबलेट पण तुम्ही खाऊ शकता. ह्या कशासाठी खातो मी, तर याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो बॉडीवरचा, तुमची टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढते, कारण ह्या हार्मोनवरच आपली बॉडी बनत असते. मेल हार्मोन रिलीज होतं, याच्यावरच आपली संपूर्ण बॉडी टिकून आहे. पुढचा सप्लिमेंट आहे शिलाजीत. तर शिलाजीचा फायदा काय, हे पण टेस्टोस्टेरॉन बूस्ट करण्याचं काम करतं, जेणेकरून मसल मास लवकर वाढतं, आजारापासून तुम्हाला लांब ठेवतं. भरपूर फायदे सगळे मी आता सांगू शकत नाही. पुढचं सप्लिमेंट आहे कॅल्शियम. कॅल्शियम तुम्हाला तर माहिती आहे, हाडे मजबूत करण्यासाठी याचा फायदा होतो, कारण आपण हे भरपूर हेवी वर्कआउट करतो. त्याच्यानंतर आपली हाडाची झीज होऊ शकते किंवा मजबूत होण्यासाठी आपल्याला हे कॅल्शियम लागतं. एवढे सगळे सप्लिमेंट ऍड करतो मी. सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे मी ऍड करतो, जेणेकरून माझी रिकव्हरी चांगली होते. आता हे कुणी खायचं नाहीये, तर लक्षात घ्या, तुमचा गोल जर सिरियस वर्कआउट किंवा बॉडी बिल्डिंग नसेल तर यातले तुम्ही सप्लिमेंट नाही खाल्ले तरी पण चालते. पण एक डेफिशियन्सी जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला असेल, कॅल्शियम म्हणा किंवा मल्टीविटामिन म्हणा, तर तुम्ही यातले खाऊ शकता. बाकीचे वे प्रोटीन, क्रिएटिन जर सिरियस वर्कआउट करत असाल तरच खा, काही कामाचं नाही हे सप्लिमेंट. जर तुमचा वर्कआउट आणि डाएट जर चांगला नसेल या सप्लिमेंट काही कामाचे नाही, कारण 100% डाएट 100% वर्कआउट जर तुमचा असेल तरच या सप्लिमेंट तुमच्या बॉडीवरती काम करणार आहे. अदरवाईज या सप्लिमेंट काहीच काम करणार नाहीये. अशाच माहितीसाठी मला फॉलो करा.